कोरेगाव शहर आणि तालुक्यात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी. मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे विविध कार्यक्रम. कोरेगाव शहर व तालुक्यात गुरुपौर्णिमा उत्सव बुधवारी भक्तिभावाने उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासून शहरातील विविध मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दर्शनासाठी दिवसभर भाविकांनी मोठी गर्दी केली होती. विविध ठिकाणी महाआरती, भजन, कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याने परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. कोरेगाव येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र ट्रस्ट यांच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. उत्सवाची सुरुवात सकाळी 8 वाजता श्री स्वामी समर्थांच्या पादुकांना पंचामृत अभिषेकाने झाली. हा अभिषेक सौ व श्री रविराज रामचंद्र बर्गे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. यानंतर सकाळी 9 वाजता नगराध्यक्ष दाम्पत्य सौ दीपालीताई महेश बर्गे व महेश साहेबराव बर्गे यांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात आले. त्यानंतर श्री स्वामी समर्थांच्या पादुकांची पालखी मिरवणूक भक्तिमय वातावरणात काढण्यात आली. मिरवणुकीत मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. मंदिराच्या पहिल्या मजल्यावरील सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान केले. सहभागी रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले. दुपारी 12 वाजता पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या शुभ हस्ते श्रींची महाआरती करण्यात आली. त्यानंतर उपस्थित भाविकांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी 4 वाजता श्री संत सेवा महिला भजनी मंडळाने सुश्राव्य भजन सादर केले. सायंकाळी 5:30 वाजता हरिभक्त पारायण श्री सुनील काने गुरुजी यांच्या कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध झाले. सायंकाळी 7 वाजता महाआरती व प्रसाद वितरणाने उत्सवाची सांगता झाली. दरम्यान नवीन एसटी बस स्थानक परिसरातील श्री दत्त मंदिरातही गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुपारच्या महाआरतीनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले असून शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. शहरासह तालुक्यातील विविध मठ, मंदिरे आणि देवस्थानांमध्ये गुरुपूजन, अभिषेक, भजन, कीर्तन व महाप्रसादाचे कार्यक्रम पार पडल्याने संपूर्ण परिसर दिवसभर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला. गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. गुरुपौर्णिमेनिमित्त कुमठे येथील धारनाथ महाराज मठात भक्तांची उसळलेली गर्दी. गुरु गोरक्षनाथ प्रतिमेची भव्य मिरवणूक, कीर्तन, भजन व महाप्रसादाने भक्तिमय वातावरण. गुरु गोरक्षनाथ व धारनाथ महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कुमठे नगरीतील धारनाथ महाराज मठामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सातारा जिल्ह्यासह विविध भागातून हजारो भाविकांनी मठात उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला. मठाधिपती योगी फत्तेनाथजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव निमित्त दिवसभर धार्मिक कार्यक्रम पार पडले. मंगळवारी सायंकाळी गुरु गोरक्षनाथ यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत भाविकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. रात्री भजनी मंडळाच्या वतीने सुमधुर भजनाचा कार्यक्रम झाला. बुधवारी पहाटे 4 वाजता काकड आरती झाली. त्यानंतर सकाळी 9 वाजता हरिभक्त पारायण सोमनाथ गायकवाड महाराज यांच्या कीर्तनाने उपस्थित भाविकांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले. कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. गुरु पौर्णिमा उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी धारनाथ महाराज मठ सेवा भाविक सदस्य, ग्रामस्थ तसेच स्वयंसेवकांनी नियोजनबद्ध परिश्रम घेतले. संपूर्ण उत्सव भक्तिमय वातावरणात आणि उत्साहपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात आला. कोरेगावात महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय. आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त 100 महिलांना विश्वकर्मा योजनेचे कौशल्य प्रशिक्षण.
सामाजिक बांधिलकी जपत महिलांना स्वावलंबनाची दिशा देणारा उपक्रम कोरेगावात बुधवारी उत्साहात पार पडला. कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्त्या सौ स्वाती प्रशांत पवार आणि सौ दीपाली किरण देशमुख यांच्या विशेष पुढाकारातून तसेच ममता बहुउद्देशीय सामाजिक संस्था सातारा यांच्या विद्यमाने विश्वकर्मा योजनेअंतर्गत महिलांसाठी एक दिवसीय कौशल्य प्रशिक्षण व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भैरवनाथ मंदिर चौथाई येथे झालेल्या या प्रशिक्षण कार्यशाळेत नाशिक प्रशिक्षण केंद्राच्या मार्गदर्शनाखाली पहिल्या टप्प्यात तब्बल 100 महिलांनी सहभाग नोंदवत विविध कौशल्यांचे प्रशिक्षण घेतले. महिलांना रोजगाराभिमुख कौशल्ये, स्वयंरोजगारांच्या संधी आणि आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग दाखवण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. कार्यशाळेदरम्यान उपस्थित महिलांनी प्रशिक्षणाबाबत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कौशल्य विकासाच्या माध्यमातून महिलांनी आत्मनिर्भर बनावे, स्वतःचा व्यवसाय उभारून कुटुंबाच्या आर्थिक प्रगतीत योगदान द्यावे असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. यावेळी सौ स्वाती प्रशांत पवार व सौ दीपाली किरण देशमुख यांनी सांगितले की महिलांचे सक्षमीकरण ही केवळ घोषणा नसून समाज परिवर्तनाची चळवळ आहे. विश्वकर्मा योजनेचा लाभ अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचावा, त्यांनी कौशल्य आत्मसात करून स्वयंसंपन्न व्हावे यासाठी आमदार महेश शिंदे आणि सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भविष्यातही अशाच प्रशिक्षण कार्यशाळा कोरेगाव शहरात आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार महेश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमांची परंपरा जपत आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षण शिबिरामुळे अनेक महिलांना नव्या संधीचे दालन खुले झाले असून कोरेगाव शहर व पंचक्रोशीतील महिला सक्षमीकरणाच्या दिशेने हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे. कोरेगाव पोलिसांच्या सतर्कतेमुळे ATM मशीन फोडण्याचा प्रयत्न हाणून पाडला. 10 मिनिटात आरोपी रंगेहात जेरबंद. भारतीय स्टेट बँकेच्या कोरेगाव शहरातील मेन रोडवर असलेल्या वैभव पार्क इमारतीमधील शाखेतील ATM मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न कोरेगाव पोलिसांनी अवघ्या 10 मिनिटात उधळून लावत आरोपीला रंगेहात अटक केली. या धाडसी व तत्पर कारवाईबद्दल पोलीस प्रशासनाने कोरेगाव पोलिसांचे विशेष अभिनंदन केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी मध्यरात्री सुमारे 1:15च्या सुमारास भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या आवारातील ATM सेंटरमध्ये असलेली ATM मशीन एका चोरट्याने फोडण्यास सुरुवात केली होती. त्याबाबतचा संदेश प्राप्त होताच मुंबई येथील CMS कंपनीच्या असिस्टंट मॅनेजर यांनी सातारा जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून कोरेगाव येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेच्या आवारातील ATM मशीन फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली. तसेच तातडीने पोलीस पाठवण्याची विनंती केली. ही माहिती मिळताच पोलीस नियंत्रण कक्षाने कोरेगावचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना घटनेची माहिती दिली. CMS कंपनीकडून मिळालेले लोकेशन आणि घटनास्थळाचे फोटोही त्यांच्याकडे पाठवण्यात आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक देवकर यांनी तात्काळ गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार समाधान शेडगे यांना घटनास्थळी रवाना होण्याचे आदेश दिले. शेडगे यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यातील हवालदार नागराज कदम, सतीश कर्णे, भाऊसाहेब जाधव यांच्यासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्याचबरोबर रात्र गस्तीवरील 2 पोलीस जीप तसेच गस्ती पथकालाही मदतीसाठी पाचारण करण्यात आले. चालक शिवाजी माने हे पोलीस पथकासह अवघ्या 10 मिनिटात घटनास्थळी पोहोचून ATM मशीन फोडून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या गणेश बाळकृष्ण सुतार राहणार कुमठे याला रंगेहात पकडले. त्याला तात्काळ ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे संभाव्य मोठी आर्थिक चोरी टळली असून कोरेगाव पोलिसांच्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. दरम्यान या उत्कृष्ट आणि वेळेवर केलेल्या कारवाईबद्दल सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांनी कोरेगाव पोलिसांचे विशेष अभिनंदन केले आहे.